नमस्कार मित्रांनो, रिटेक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केले होते, त्या लाभार्थी महिलांच्या खात्यात दिनांक 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत पहिला हप्ता आहे. जुलै आणि ऑगस्टचे असे दीड हजार करून 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आले होते. तसेच मित्रांनो, काही महिला अशा ज्या आहेत ज्यांचे आधार सीडिंग झाले नव्हते, त्यांनी आता आधार सीडिंग करून घेतलेले आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता 29 ऑगस्टपासून पहिला हप्ता आहे. जुलै आणि ऑगस्टचा असे दीड हजार करून 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात आता पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते स्क्रीनशॉट पाहू शकता. हा मी फॉर्म जो आहे तो 1 आठवड्यापूर्वी भरला होता आणि हा फॉर्म जो आहे तो दुसऱ्या दिवशी लगेच अप्रूव्डसुद्धा झाला होता. आणि त्यानंतर याचं जे आधार सीडिंग आहे त्याचं मी इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये केलं होतं. कारण आधी जी बँक होती त्या बँकेमध्ये खूप वेळा चक्रा मारूनसुद्धा बँकवाले जे आहेत ते आधार सीडिंग करत नव्हते. तर तुमचं ही जर आधार सीडिंग होत नसेल बँकेत जाऊनसुद्धा, तर तुम्ही एक काम करायचं आहे. तुम्ही राहता तिथे जवळपास पोस्ट ऑफिस असेल, त्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट ओपन करायचं आहे. तिथे जाताना तुम्हाला सोबत आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे अधिकारी ओपन करून देतील. आणि त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला पासबुक वगैरे काहीच दिलं जात नाही. तिथे तुम्हाला फक्त एक कार्ड दिलं जातं. त्या कार्डवर तुमचा अकाउंट नंबर आणि कस्टमर ID असतं, तसेच नावसुद्धा असतं. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट खोलल्यानंतर मित्रांनो, तुमचं आधार सीडिंग जे आहे ते 48 ते 72 तासाच्या आतच तुमचं आधार सीडिंग हे बँकेला होऊन जातं. जर तुमचंही आधार सीडिंग बँकेत जाऊन होत नसेल, तर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं एक डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे. त्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट खोलल्यानंतर तुमचं आधार सीडिंग 2 दिवसाच्या आतच होऊन जाईल. आणि जर तुमचं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दाखवत असेल, तर तुमच्या जे काही बँक अकाउंट असेल त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते ट्रान्स्फर होणार आहेत. जरी तुम्ही फॉर्म भरताना वेगळं अकाउंट डिटेल्स दिले असेल, तर त्या खात्यात तुमचे पैसे जमा केले जाणार नाहीत. तुम्ही ज्या खात्यामध्ये आधार सीडिंग केलेलं आहे त्याच खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते जमा केले जातील. आणि जर तुमचे 31 ऑगस्टपर्यंत जरी तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले नसतील, तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेला जून, जुलै, ऑगस्ट असे 3 हप्त्यांचे म्हणजे दीड हजार करून 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठविले जातील. तर आय होप मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.